नमस्कार मंडळी, मी प्रिया पुन्हा हजर आहे तुमच्या समोर तुमच्या सर्वांसाठी एकदम उपयुक्त अशी आणि एकदम कामाची अशी एक टिप घेऊन। तर आता सध्या पावसाळा सुरू आहे, तर पावसाळ्यामध्ये घरात किंवा किचनमध्ये भरपूर माशा चिलट होतात, तर ते कशाने सुद्धा जात नाही। तर अशा वेळेस मी तुम्हाला एक स्प्रे बनवून दाखवणार आहे घरात उपलब्ध साहित्यापासूनच। ही आहे तुरटी। मी तुरटीचा एवढा खडा घेतलेला आहे, बघू शकता या ठिकाणी। आपल्याला कुठलंही साहित्य नाही लागणार, फक्त आपण तुरटीपासूनच हा स्प्रे बनवणार आहोत, त्याच्यामध्ये काही सुद्धा घालायची गरज नाही। आणि एकदा का तुम्ही हा स्प्रे बनवून ठेवला आणि घरात किचनमध्ये तुम्ही मारू शकता किंवा घरामध्ये कुठे सुद्धा मारू शकता जिथं तुम्हाला माशा जास्त होतात ते चिलट होतात ते अशा ठिकाणी, किंवा माशा नसतील अगोदर मारून ठेवला तर माशा येणार सुद्धा नाही। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, एका खलबत्त्यामध्ये मी तुरटीचा तो तुकडा कुटून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बारीक असा कुटून घ्यायचा आहे। तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता। आता एका वाटीमध्ये घातलं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून 5-6 मिनिटं त्याला तसंच ठेवलं विरघळण्यासाठी। तुरटीचे तर खूप सारे फायदे आहेत। आपण पावसाळ्यामध्ये खराब पाणी आलं तर त्या पाण्यामध्ये फिरवण्यासाठी सुद्धा तुरटी वापरू शकतो, जेणेकरून त्या पाणी आपलं स्वच्छ होतं, सगळी घाण खाली बसते आणि पाणी शुद्ध होतं पिण्यासाठी। तर अशा पद्धतीने तुरटीचे खूप सारे फायदे आहेत, त्यासोबत हा सुद्धा एक फायदा आहे। तुम्हाला माहित होतं का? मला हे कमेंट करून नक्कीच कळवा। तर अशा पद्धतीने माझ्याकडे एक रिकामी पाण्याची बॉटल होती, तर तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा भरू शकता। आता हे तुरटीचं पाणी केलं होतं वाटीभर, ते घालून घेतलं, पुन्हा त्याच्यात आणखी एक वाटीभर पाणी घालून घेतलं व खाली काही तुरटीचे खडे शिल्लक होते ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेले आणि अशा पद्धतीने बॉटलला मी असा स्प्रे लावून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने स्प्रे केला तर हे सोपं पडतं। तुम्हाला हवं नसेल असा स्प्रे तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने सुद्धा शिंपडू शकता। तर बघा, असं शिंपडून ठेवायचं, अजिबात चिलट आणि माशा येणार नाही। तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नक्की कमेंट